माजी कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा मुंडे यांनी पुन्हा एकदा बँड्रा न्यायालयात धाव घेतलेली आहे आणि एआयच्या माध्यमातून आपला छळ होत असल्याचा त्यांनी आरोप केलेला. आपल्यासोबत आपण त्यांची बातचीत करणार आहोत. ताई, तुम्ही पुन्हा एकदा बँड्रा न्यायालयामध्ये धाव घेतली आहे, काय म्हणाल? जसे की ज्या दिवशीपासून माझा निकाल लागलेला आहे, खालच्या कोर्टामध्ये 2 लाख रुपयाची पोटगी देण्यात आलेली आहे आणि ज्या दिवसापासून त्यांना औरंगाबाद हायकोर्टाच्या जे नोटीस बजावण्यात आलेला आहे आमदारकी रद्द करण्याचे केसामध्ये, त्या दिवसापासून माझे अलग वेगळे नंबरकडून ज्यांचे मारण्याची धमकी, माझी मुलींना उचलून जाण्याची धमकी आणि धनंजय मुंडेंनी स्वतः मला धमकी दिलेली आहे की तुझे 18 तुकडे करून टाकणार आहे मी. तो मी त्यांना सांगितलेलं आहे की तू जरी एक बापाची औलाद आहे तर तू मला माझ्या केसाला धक्का लावून दाखवा. आणि असे मला त्यांचे कार्यकर्ते मला धमकी देत आहे व्हॉट्सअपवरती की तुमचे आम्ही आर्टिफिशियल व्हिडिओ बनवून घेतलेले आहे, ते आम्ही व्हायरल करणार, तुमचे अंघोळ करताना व्हिडिओ व्हायरल करणार. तो मी सांगितलं करा आणि हे सगळी गोष्ट जी आहे कोर्टामध्ये मी पिटिशन टाकलेलं आहे. नक्कीच, पण कोर्टानं सुद्धा आता याची दखल घेतलेली असं म्हणावं. 100% घेणार आहे, क्योंकि ये मैं पोलीस स्टेशनमध्ये पण मी गेली होती. तो पोलीस स्टेशनमध्ये फक्त एनसी घेतली आहे आणि पोलीस फक्त एनसी घेते आणि काय करत नाही, क्योंकि मी आज आमदार खासदार नाही आहे. तुम्ही बघू शकता की फक्त जसे आज पंकजाताई त्यांना कोणी असा व्हॉट्सअपवरती मेसेज टाकला तर त्यांनी तातडीने त्या व्यक्तीवरती कारवाई केली, FIR केली त्यांच्यावरती, त्यांना आज अटक केली, लॉकअपमध्ये टाकला. पण आज मी आमदार खासदार नाही आहे, त्याच्यासाठी मला आज गेले 3 वर्ष माझ्यावरती अन्याय अत्याचार होत आहे, तरी पण मला न्याय भेटत नाही आणि कोणीही आमदार खासदार मंत्री CM कोणीही काय करत नाही याच्यावरती. तो कोर्टामध्ये मला न्याय भेटणार आहे 100%, जसे की 2 वेळे भेटलेला आहे. पुढे पण ताई, आता तुम्ही कोर्टामध्ये नेमकी काय मागणी केलेली आहे आणि तुमच्या प्रमुख मागण्या काय आहेत? आता माझी हेच मागणी आहे, जसे कोर्टाने निकाल दिलेला आहे की तुम्ही डोमेस्टिक व्हायलन्स करू शकत नाही माझ्यावरती, तरी पण कोर्टच्या ऑर्डरला कंटेम्प्ट करून माझ्यावरती अजून अत्याचार, अन्याय आणि वेगळे धमकी देण्या चालू आहे. पण कोणतीही धमकीला मी भीत नाही, हे सगळ्यांनी बघितलेलं आहे आणि हेच मागणी केलेली आहे. आणि धनंजय मुंडेची जे प्रॉपर्टी आहे 500 कोटीचे प्रॉपर्टीचे पेपर ओरिजिनल माझ्याकडे आहे आणि त्यांनी मला लिहून दिलेला होता गिफ्ट डीड पण, ते सगळी गोष्ट जे आहे ते प्रॉपर्टी विकू शकत नाही. हे कोर्टामध्ये पिटिशन टाकलेलं आहे की तुम्ही त्याच्यावरती जे त्यांची प्रॉपर्टी आहे, जोपर्यंत माझा निकाल लागत नाही कोर्टामध्ये आहे तोपर्यंत त्या प्रॉपर्टी विकू शकत नाही, असं मी पिटिशन टाकलेलं आहे. आणि जे आम्हाला 2 लाख रुपये दर महिना देण्याची कोर्टामध्ये निकाल दिलेला आहे ते आम्हाला देण्यात लवकर यावे अशी मागणी केलेली आहे. नक्कीच एक महत्त्वाचा प्रश्न असा पण आहे की या संदर्भातला की नेमकं आता 6 तारखेला पुन्हा एकदा या संदर्भातली सुनावणी आहे, तुम्हाला न्याय मिळेल असं तुम्हाला वाटतं? हां, 100% न्याय तो भेटणार आहे, क्योंकि मला फक्त एकच वरती मला विश्वास आहे, क्योंकि जसं की मी सांगितलेलं आहे की फक्त आमदार खासदार लोकांनाही न्याय भेटते. तो आज नॉर्मल व्यक्तीला पूर्ण महाराष्ट्रामध्ये न्याय भेटत नाही. तसंच कोर्टामध्येही मला न्याय भेटणार आहे, जसे अगोदर पण भेटलेला आहे तसंच. तर आपण पाहतोय आपली भूमिका या ठिकाणी मांडलेली आहे. करुणा NC केलेली आहे आणि फक्त NC करताय आणि जे लोकांनी मला धमकी दिलेली आहे ते लोकांची काहीही औकात नाही आहे. एकदम एक बस चालक आहे, रोडवर असे भिकारीसारखे फिरणारे लोक मला धमकी देत आहे. कुठे ना कुठे असं निर्माण करत आहे की माझी लोकांकडून दुश्मनी आहे, पण माझी कोणत्याही व्यक्तीची कोणतीही दुश्मनी नाही आहे. फक्त हे जे धनंजय मुंडे गुंडा गेंगे, राज घनवट, पुरुषोत्तम केंद्रे, तेजस ठक्कर और धनंजय मुंडे हे लोकांशी माझी लेना घेना है. बाकी कोणतेही ये जो एकदम सड़क छाप टपोरी लोग, इनसे मेरा कोई लेना देना नहीं. क्योंकि संतोष देशमुख हत्या प्रकरणमध्ये आपण बघितलेलं आहे की जरी कोणत्या व्यक्तीचा मर्डर झाला तो न्याय घेणं कितना मुश्किल काम असतो आणि गोरगरीब लोकांना पुढे करताय आणि जे मोठे राजकारणी घाणेरडे लोक आहे, नीच लोक, ते मागे बसताय, व्हाईट कॉलर गुंडे म्हणून बसताय.
तसं माझ्या केसमध्ये होऊ नये त्याच्यासाठी मी वेळोवेळी मीडियावरती सांगते की माझे हे जे 2 कोटीचे लोक आहे हे लोकांची माझ्या काहीही लेणं घेणं नाही आहे. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर आपण पाहतोय की करुणा मुंडे यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. 6 तारखेला याबाबतची सुनावणी आहे बँड्रा कोर्टात आणि नेमकं काय घडेल पाहणं महत्त्वाचं ठरेल. कॅमेरा पर्सन गणेश राटेसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई.